नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची पोळी। त्यासाठी छोट्या छोट्या 2 पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि त्या भाजून घ्यायच्या आहे। आणि 2च अंड्याचं आपल्याला पोळी बनवायची आहे। तर 2 अंडे मी गंजामध्ये फोडून घेतलेले आहे। कट केलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कांदा अंड्यामध्ये टाकून फेटून घेत आहे। आता त्यामध्ये थोडे कोरडे मसाले, चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आणि हळद पावडर टाकलेली, धणे पावडर पण टाकून घ्यायचं। छान फेटून घ्यायचं अंड्यांना। आणि हे पहा किती मस्त असं फेटून घेत आहे। आणि त्याच्यात कट केलेला टोमॅटो टाकायचा। कलरफुल असं आपलं अंड्याचं मिश्रण टोमॅटोमुळे, हिरवी मिरचीमुळे दिसते। आणि तवा गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये तेल टाकून जिरं टाकून घ्यायचं। ज्या पोळ्या तयार केलेल्या आहे त्यामध्ये अशा तेलामध्ये, जिऱ्यामध्ये दोन्ही बाजूनं थोड्या घोडून घ्यायच्या। आणि आता त्यावर आपल्याला फेटलेलं ऑमलेट टाकून घ्यायचं आहे अंड्याचं, पहा। आणि हे एक प्रकारे पोळीमध्ये अंड्याची स्टफिंगच आहे। खूप छान असं ऑमलेट बनते। आणि दुसऱ्या पोळीला असं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर अशी टाकून घ्यायची ना, हलक्या हाताने थोडा दाब द्यायचा आणि झाकून ठेवायचं। 2-3 मिनटं ते झाकून मंद आचेवर ठेवून द्यायचं। आणि हे पहा छान अशी आतून खरपूस होऊन येते पोळी आपली। वरून काठाने तेल टाकत आहे आणि अलगद तव्यावरून अशी पहा किती लवकर अशी सुटलेली आहे, चिटकलेली नाही तव्याला। आणि एका साईडनं खरपूस अशी भाजून आलेली आहे। आणि पुन्हा दुसऱ्या साईडनं आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवून होऊ द्यायची। पहा कशी टम्म फुगलेली आपली अंड्याची पोळी। अशी पोळी तुम्ही नाश्त्यासाठी सकाळी करून पहा। थंडीचे दिवस आहे, अंड हे शरीरासाठी फार चांगलं आहे। तर अशा प्रकारे अंड्याची पोळी नाश्त्यासाठी खूप छान ऑप्शन आहे। आणि त्याला मी कट करत आहे आणि गरम आहे, हाताला चटके लागत आहे। पण पहा किती मस्त झालेली आहे, टम्म अशी फुगलेली आणि अशीच खायला खूप छान झालेली आहे। पण आणखीन तुम्हाला काही तिखट लागत असेल चटण्या तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता। आणि मी कांदा आणि टोमॅटो सॉस असं गार्निश केलेलं आहे आपल्या स्लाईसवर अंड्याच्या पोळीच्या। आणि पहा किती छान अशी आपली डिश दिसत आहे। तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा।